हो पण इकडे जागा नाही आता. नाही सर, इट्स ओके, मी उभीच ठीक आहे. विचारा. सर, तुमच्या अपकमिंग फिल्म बद्दल सांगा ना आम्हाला काही. कसं आहे ना सर, शॉट इज रेडी. Thank you. Sir. Okay, perfect. Sir. Madam, mirror. Sir. Mirror. Sorry, sir. Okay, can I? Yes, sir. Very Hi, Abhi. Darling! So cute. You can go to the vanity now. Huh? Raju, please. Action! Bye, sir. सर नेक्स्ट सीन तुमचा आहे. तुम्ही चेअरवरती बसलेले Perfect. डायगोनल मध्ये टीव्ही Correct. बऱ्याचशी सिरियल लागली Okay. जशी ती चालते तशी मला कळलंय. बरं, माझा नेक्स्ट सीनचा कॉस्ट्युम काय? हाच आहे, सर. हा कॉस्ट्युम आहे. हो, सर, हाच आहे. टेक यार. ओके, कम ऑन, राइट, कॅमेरा फास्ट. अब मैं जो भी कहने वाला उसे ध्यान से सुनना समझो। आज से तुम मुझे नहीं जानती और मैं तुम्हें नहीं जानता। हम दोनों एक दूसरे के लिए अनजान हैं। हम जीते एक बार है, मरते भी एक बार है और प्यार भी एक ही बार करते हैं इसमें। और अगर तुमने कुछ कह दिया तो तुम्हारा ये राह अच्छा आ जाएगा। हाँ। स्टूल दे. अरे जा सिमरन जा. स्टूल दे रे. अरे जा सिमरन जा. स्टूल दे. अगर लवकर झालं ट्रेन. Shit. कट इट. स्पॉट मेरा vanity किधर है यार?
फैंटास्टिक जॉब मैडम। क्या है ठाकुर, तू आजकल मिलता नहीं? हाँ, अच्छा थोड़ा मिलता। हाँ, काय चाललंय मॅडम ठाकूर, काय चाललंय? अहो, मी आणि दादा ते शूटिंग खेळत होतो. याच्याशी बोलतो ना मी. एक तर रात्री उशिरा घरी यायचं, वरतून ही असली थिर, सकाळी उठून पूजा वगैरे करावी ती तर राहीलच. अरे स्वतःला काय करायचं नसेल तर करू नको ना, निदान त्या पोरीला अभ्यास तर करू दे. परीक्षा संपली आहे. बघितलं हे तुझं असं वागणं आहे ना, त्यामुळे ती आजकाल अशी उलट बोलायला लागली. ए बाबा, ही राजाशाही थरातले थिर आहेत ना, आता सहन होत नाही. आतापर्यंत बाबा म्हणतो, अरे बस, कितना क्लीशे डायलॉग मारते हैं दशरथ बाबू। अभी दूसरे पे डायलॉग मारा है, बाद में ऐसा एक्सलेंट टाइमिंग। साटा हाथ ए घर पे रख। ए तेरी ओ बस ना, दबले ना। काय चाललंय हे सकाळी सकाळी? ए फालतूपणा बंद. फालतूपणा? फालतूपणा? इकडे या. अहो, ज्या गोष्टीला तुम्ही फालतूपणा म्हणताय ना, त्यामुळे इकडे इकडे माझा असा एक 20x10 एक फ्लेक्स लागणार आहे. श्रीबाई असं नाही गेला. उफ मा. तो नाही काय, त्याच्या शेजारी उभे असलेला रणबीर कपूर. एक्झॅक्टली. सावरिया ठिंग डिंग डिंग, सावरिया ठिंग डिंग डिंग. आणि हो, एकदा का मी स्टार झालो ना, मग लोकांना साखर वाटत फिरू नकोस, नाहीतर डायबिटीस व्हायचं आहे ना. अशी काय कामं केली रे तू साखर वाटत फिरायला? सांग ना, किती पिक्चर केले? 4. हो का? एका पिक्चर मध्ये काय तुमचं हे देखणं थोबाड दिसलंच नाही, दुसऱ्यामध्ये काय मॉब मध्ये हात हलवताना दिसत होता. विसरला मी ने. हा, टेंबेवाडीच्या गणेश मध्ये पूर्ण 3 सेकंद माझ्यावर फ्रेम कॉन्सन्ट्रेट होती का नव्हती? होती. होती का नाही आई? होती की? हा. आणि तो अचानक टसाडांटारार, त्याच्यात तर दादानी महारोग्याचं काम केलं होतं. आणि मग तुला काही तो. आणि तो आहे ना, स्मशानभूमी, द ग्रेव्हयार्ड, त्यात तर दादा भूत झाला होता, बिनमुंडक्याचा. काय तुम्हाला काय बोंबिलवाडीचा गाण्या, टेंबेवाडीचा सुन्या आणि हाजी अलीचा फारूक. कधी येतात कधी जातात हे तरी कळतं काय पिक्चर? अहो, काय बोलताय सकाळी सकाळी? काही ना काहीतरी करतोय हो. ना. मग गोंजारात बस त्याला. ओ, तुम्ही गोंजारू नका हो. पण आई सकाळ झाली नाही ना, किती खरंच झालेली कुत्री असतात ना, तसे वाक वाक करत येतात माझ्या अंगावर. वागलं कसं का नाही जमत? कसला माझं तुला एवढा असं काय तुझ्याकडे हे सांग मला. दिवार बघितला नाही वाटत तू? काल वर्तक साहेबांशी मी बोलून घेतलं. टेक्कनपूनच्या पॅन्ट्रीमध्ये एक जागा आहे, गेल्या की लगेच काम होते, फक्त जावं लागेल. बघितलं साई? अगं, तुझ्या किंगला ते त्या क्वीनचा गुलाम करायला निघालेत का? आपण नाही करणार रेल्वेत नोकरी. मग काय करणार? बोंबलत फिरणार, पिक्चर करणार. हो. अरे काय मिळतंय या पिक्चर मधून? तुम्हाला तुमच्या त्या फडतूस नोकरी मत को कभी दर्द नहीं होता डैडी? दबाण घेतो. सत्यावर ठेवलंय. माझा पण मरतो का पिक्चर ते एकदम. लांबू कोणा. खरा अमृत असतं ना, तर त्या अमृताचा थोडा तरी विचार केला असता आणि काहीतरी काम होतं. मला काय बोलण्यात असते म्हणा. अगं, कोणते लक्ष तुझे? अजिबात घेणार नाही. हे अभिनय वगैरे छंद म्हणून ठीक आहे. तो माझा प्रश्न आहे. असं असेल तर चला लगेच घराबाहेर पडा. चला माझ्या. बघितलं साई? अगं, एक तो दशरथ होता जो मुलाच्या विरहाने रडून रडून मेला, आणि एक तुझा दशरथ नुसता मारतो. 14 वर्षांनी येणार आहे मी आता. काय बोलतोय? कसं बोलतोय? काय होणार या पोराचं? श्रीरामा, तू वाचव रे आता. अगं आई, सुपरस्टार होणार आहे तो. सलमान, शाहरुख, आमिर खान, बॉबी, सनी देओल, ऋतिक, रणवीर, शाहिद कपूर, गोविंद. उपोषणाला बसलाय. उपोषणाची जागा तिकडे आझाद मैदानावर. कशाला खाता रात्रीचं कायम चूर्ण वगैरे? हा, सोबत बोलव का तू? ए, ऐक
थांब ना, हे ऐक एक स्टेप. ए दुसरी चल. इडियट. वेट वेट वेट. अरे काय मॅनर्स बिनर्स आहेत का नाही रे तुला? हा हे बघ, दुसऱ्या चाळीत राहतोस, इकडे हागायला काय येतोस? काय येतं माहिती सगळ्यांना? कळतंय का? हा हो जा तुम्ही. मला टाइम आहे अजून. काय रे? काय कशाला? येडाय का? सॉरी. अरे असं कुठं असतं का? तू बोलत का नाही? तमाशा नको करू. हिला आधी पैसे दे. दिले. हे बघ चल. हॅलो. अहो काय म्हणताय? आज बसचा संप आहे? नाही सांगतो मी इकडच्या लोकांना. सगळ्यांना जाऊ. हो हो. हे बघ, हो ऐका ना माऊली, सिद्धिविनायकला कसं जायचं? आज मंगळवार आहे. चालत जा त्या दिशेने. गणपती बाप्पा. बसचा काही संप आहे का आज? हो. इंटरव्ह्यू होता. तुझा प्रॉब्लेम काय आहे ग? काही मग तू बोलत का नाहीयेस माझ्याशी? तुला काही फरक पडतोय का? हे बघ, फरक पडत नसताना तर इकडे आलोही नसतो. बर, संप आहे ना, मी ट्रेननी जाते. ए थांब ना. अरे तुझ्यासाठी संप जाहीर केला चायला. त्या बिचाराचा इंटरव्ह्यू होता, तो गेला तिकडे पळ. तेच म्हणते मी. काय गरज होती सगळं करायची? आपलं ठरलं होतं ना संध्याकाळी भेटायचंय म्हणून. वा वा, ही काय शाळा आहे का? हा 9 ते 2 भेटायचं, नंतर भेटायचं नाही. तुझ्याशी बोलण्यात खरंच अर्थ नाही. पण मी एवढंच सांगते की जरा प्लीज दुसऱ्यांचा विचार करत जा. परवा बाबा पण विचारत होते मला. अरे काय तुझा बाप? 50,000 हजारचे 50 बंडल मारीन तोंडावर चायला आणि बघणार पण नाही. काय उसना मास घेऊन फिरतोस रे? आणि हो तुझा बाप जर तुला एवढा आवडत असेल ना तर मग ऐक ना त्याचा, जा राहा त्याच्या बरोबर. अगं सकाळी सकाळी त्या बापाचा सुटकी चेहरा बघितला, मग म्हंटल की सेटवर जायच्या आधी एकदा तुला भेटून जावं. आपलं नातं आहे ना, ते आता एवढ्या पुरतच राहिलंय की तू मला फक्त त्रास द्यावास आणि तो मी सहन करावा. घरी मला राहावंसं वाटत नाही आणि इकडे तू माझ्याशी बोलत नाहीस. अगं ठीक आहे, प्रेमाचे 2 शब्द नाही तरी प्रेमाने बघून हास तरी माझ्याकडे एकदा. मला उशीर होतो.
मैम थोड़ी बात करनी थी आपसे। मैम क्या आज मैं फ्रंट लाइन में नाच सकता हूँ मैम? फ्रंट लाइन में अभिजीत, तुम अपने आप को शाहरुख खान समझते हो क्या? हाँ, ये चोटी वोटी लगा के घूमते हो। माना कि उसका और तुम्हारा स्ट्रगल स्टोरी एक जैसा है, लेकिन ऐसे हजारों लोग हैं इस इंडस्ट्री में। थोड़ा तो वेट करना पड़ेगा ना। मैम कितना वेट करूँ? 4 साल से वेट कर रहा हूँ मैम। अभिजीत, मैंने भी वेट किया है, उर्वी ने भी वेट किया है, श्रेया ने भी वेट किया है, तेरे शाहरुख ने भी वेट किया है। आगे आने तो वेट तो करना पड़ेगा। मैम आप प्लीज मेरी बात समझ लो, मेरे घर वाले इसके खिलाफ है मैम। तो क्या मेरे घर वालों ने मुझे टिकट निकाल के यहाँ पे भेजा है? हाँ मैम वो मुझे घर से निकाल देंगे। अभिजीत, मैं तो ऑलरेडी बाहर हूँ ना। देखो, जो स्ट्रगल स्टोरी तुम्हारा है वही स्ट्रगल स्टोरी इस इंडस्ट्री में सबका है। Come on guys, get ready. 1 2 1 2 3 4 तुम्हारा प्रॉब्लम क्या है अभिजीत? हाँ, तुम्हारी वजह से मैडम चली गई। मैम कंधे में जर्क बैठ गया था, मैंने कुछ जानबूझ के नहीं किया। अभिजीत, तुम्हारी रिक्वेस्ट पे मैंने तुम्हें सामने भी डाला था ना। देखो, मैं तुम्हें काफी दिनों से ऑब्जर्व कर रही हूँ। मैं जानती हूँ तुम एक एक्टर बनना चाहते हो, लेकिन इसका मतलब ये नहीं कि तुम ऐसी हरकतें मैम करो। पर मैंने कुछ भी जानबूझ के नहीं किया है। अभिजीत, तुम सिर्फ एक नॉब डांसर हो, तुम्हारा काम है फ्रेम भरना। कैमरे के लिए लीड एक्टर को बनाया गया है। एक्स्ट्रा मत करो यार, प्लीज। सर, डोंट वरी, सिचुएशन इज अंडर कंट्रोल। कम ऑन डांसर्स, लेट्स गो। एवरीबॉडी गेट रेडी फॉर द नेक्स्ट सीन, फास्ट। सर, आपल्याकडे ऍक्च्युली नेक्स्ट सीन साठी ड्रायव्हर नाहीये। व्हॉट डू मीन ड्रायव्हर नाहीये? सर आता जे काही झालं त्यासाठी मॅम ना मी पर्सनली सॉरी बोलायला तयार आहे। पण सर हे बघा ना, आता अख्खा सेटअप पण लागेल आणि उगाच सर बजेट वाढेल पिक्चरचा। मी 2 दिवस दाढी पण नाही केली आणि आंघोळी नाही केली सर। कपडे घातल्यावर सेम ड्रायव्हर। दिस इज द मूवीज पिवटल सीन। ओके मॅम, तुला चल म्हणायचंय। एवढंच? गरज लागली तर एखादा शब्द ऐकल। कॉस्ट्यूम एवढंच? हो, एवढंच आहे। Everyone get ready fast. Sound. Camera rolling. सीन 3 टेक 1। Action. बाबा चला ना, कुठे? शाळेत सोडणार आता तुम्ही। डार्लिंग, वी हॅव टू गो, इट्स टाइम। जस्ट अ मिनिट, तू आज ड्रायव्हर सोबत जा। काय तुम्ही म्हटला ना, वी गेटिंग लेट। हे बघ कटकट करू नको, ड्रायव्हर सोबत जा। कटकट म्हणलं त्यांना आईलाच नाव सांगा तुमचं। आईला काय सांगू नको। चल सलमान, आपण जाऊ ना, हा? आपण जाऊ आणि आपण तो तुझ्या आवडीचा गेम पण खेळू। आहे बिना मला नाहीये। तरी खेळायचा। आहे बिना। तुला फक्त चल म्हणायला सांगितलेलं। अहो मॅडम, तुम्ही बोललात ना की गरज पडली तर एखादा वाक्य मी टाकू शकतो। शब्द म्हणलेले, वाक्य नाही। आता मॅम गेले ना चिडून। हे बरं आहे तुमचं। मॅडम उशिरा आलेला चालतात, लवकर गेलेला चालतात। मॅम, येऊ। तुला फक्त चल म्हणायला सांगितलेलं। येऊ। चल, 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 चल
गेट आउट. अहो सर, गेट आउट म्हणजे पेमेंट. गेट आउट. अभि, का वागतोस तू असं? मला खरंच कळत नाही. हे बघ, तुला कळत नाही ना तर प्लीज बोलू नको सगळं. मला एवढंच म्हणायचंय की आजपर्यंत मिळालेल्या कामांमध्ये सगळ्यात जास्त काम तुला या पिक्चर मध्ये होतं अगं ना? होतं ना, पण इकडे नोटीस व्हायला अशा गोष्टी कराव्या लागतात. माझा प्रयत्न फसला एवढंच. अरे हो ठीक आहे, पण मग जास्त नाही करायचं ना. बघितलंस ना तूच काय होतंय ते. ए बघ, माझं काम काय तुझ्यासारखं नाही बरं का. हा डॉक्टर बाहेर ना 2 MR थांबलेले आहेत. काय करू, आज पाठवू एक का मिनिट लवकर? प्लीज. माझ्या कामाबद्दल मला बोलू नकोस, कारण माझं काम मी व्यवस्थित करते. तिकडे जाऊन लोकांशी भांडून काम एक मिनिट या, हे उपदेशाचे डोस ना प्लीज पाजू नकोस मला. तिकडे तो माझा बाप आणि इकडे आल्यावर होता तू. झालं ना, आला ना कंटाळा. हे बघ, त्या आई बाबाला तर काही सोडू शकत नाही. सोडून दे ना, मग मला काय गरज आहे? अगं, काय बोलतेस तू? 4.5 वर्ष घालवली ती काय तुला इकडे येऊन सोडायला का? मी पण आहेच अभि, 4.5 वर्ष. पण आता तुला विचार करायला हवा, कारण मी एकटी नाहीये. माझ्या मागे बहीण आहे मला. ओ, कुठे जायचंय? सिरियस कधी होणार आहे? सिरियस होणं म्हणजे नक्की काय असतं? 24 तास गंभीर तोड करून फिरणं म्हणजे सिरियस होणं का? हे बघ, जेव्हा तू 30 दिवस घासतेस ना, तेव्हा तुला माहिती असतं की 1 तारखेला तुझ्या हातात पगार येणार आहे. इकडे काहीच निश्चित नसतं. अगं, मला आवडतं हे सगळं करायला, मला फक्त थोडा वेळ पाहिजे बस. तू किती वेळ देऊ मी तुला? का कंटाळा आला का? हॅलो, 1 मिनिट हा. हा, बोला. हो, अमृता बोलते. मित्र होता. हो, आले. हे काय नवीन आता? हे बघा अमृता, जरी मी खूप मोठा स्टार नसलो ना, तरी त्या लोकांसोबत मी राहिलोय. त्यामुळे कोण कधी खोटं बोलतंय आणि कधी लपवतंय हे मला नक्कीच कळतं बरं का. जे काही असेल ना ते प्लीज सांग. मी काय इकडे या ना, मी वेडा नाहीये. तुझं परत शूटिंग कधी आता? अमृता प्लीज सांग. अगं, काय लावलंयस तू हे? हा, 2-3 आठवडे झाले बघतोयस तू नीट बोलत नाहीयेस, काही करत नाहीयेस. मला सांगणार आहेस का तू काय झालंय ते? हा, माझं लग्न ठरलंय. आणि मला असं वाटतं की आपण नको भेटायला.
आज लग्नात सगळ्यांना माझा ड्रेस खूप आवडला. मी सांगितलं त्यांना, दादाने आणलाय माझा. सगळे तुला विचारत होते, पण आईने सांगितलं तू कामावर गेलायस म्हणून. उलट बरं झालं तू नाही आलास. इतकं बंगार होतं ना लग्न. आणि जेवण गुलाबजाम तर असे फुटलेले, मी पण नाही खाल्ले म्हणजे बघ. आणि तू जेवलास का? तो नवरदेव तर असला काळा होता ना, एकदम आपल्या दशरथ बाबूंसारखा. आणि अमृताताई ती तर अशी मख्खासारखी उभी होती, हसत पण नव्हती. चल आपण शूटिंग खेळूया. तुला पण बरं वाटेल. चल ना, किती दिवसात नाही खेळलो. दादा, अमृताताई नाही तर काय, तू आहे ना, तू दीपिका पादुकोणशी लग्न करतोस का? ती आपल्या चाळीत अशी येईल बघ. रणबीर कपूर पण चिडला. आता तरी चल ना रे. तू असंच करतोयस आजकाल माझ्याशी, नुसतं चिडचिड करत असतो. तुझ्यामुळे मला काय काय ऐकून घ्यायला लागतं माहितीये का? माझ्या सगळ्या मैत्रिणी मला खोटारडी चिडवतात. त्या घोगरेबाई त्यांनी तर मला वर्गाचं मॉनिटर केलं होतं, ते पण काढून टाकलं. सागर पांडे वर्गात पहिले येतो, फक्त मला नोट्स द्यायचा, आता देत नाही. मी त्यांना वरतोड करून सांगितलं होतं ना, माझा दादा ऍक्टर होणार आहे, तुम्हाला शाहरुख खान नाही भेटवेल. पण कसलं काय, आम्ही लग्न एकदम छान झालं. मी अभ्यासाला बसते. आई कुठे आहे? येते. दादा, तू होणार आहे ऍक्टर, मग सगळं छान होईल. तुम्हाला म्हटलं असणार आहे की आता टॉप 3 मध्ये शाहरुखच्या ऐवजी तूच असणार आहेस, म्हणून तू याची पोनी पण वाढवली आहेस. कसली मजा येईल, तुला सगळ्यांना ऑटोग्राफ द्यावी लागेल. मी सांगते तुला कशी सही करायची. हे बघ, असं एकदम मोठं करायचं, मग बीएचं छोटं छोटं, मग ज्याची शेपटी परत मोठी, मग टी, मग वांगडकर काय, कसलं बोर आडनाव आहे आपलं. चोप्रा ठेवायचं का? कपूर, अभिजित कपूर, एकदम मस्त मोठं नाव आहे. ते खूप लोक आहेत कपूर नावाची. कपूर, कापराला हिंदी इंग्लिश मध्ये काय म्हणतात हे परीक्षेत विचार. चला अभ्यास करा. या पत्त्यावर जाऊ दे. या साहेबांशी माझं बोलणं झालंय, पण कृपा करून जे महिनाभर केलं ते इथे करू नका. इकडे जर काही झालं तर देव पावला, नाहीतर तुमचं नशीब आणि तुम्ही. महिनाभर ठिकठिकाणी पाठवूनही शेवटी तुम्हाला जे करायचं होतं ते तुम्ही केलं. आता शेवटची कृपा करा आणि उद्या वेळेवर जा, एवढीच अपेक्षा आहे. जेवलायस का? जेवून घे. कैसे बताऊं मैं तुम्हें, मेरे लिए तुम कैसे बताऊं मैं तुम्हें, मेरे लिए तुम कौन हो? कैसे बताऊं? तुम धड़ कैसे बताऊं मैं तुम्हें, मेरे लिए तुम कौन हो? कैसे बताऊं?
धड़कनों का गीत हो, जीवन का तुम संगीत हो, तुम जिंदगी, तुम बंदगी, तुम रोशनी, तुम ताजगी, तुम हर खुशी, तुम प्यार हो, तुम प्रीत हो, मनमीत हो। आंखों में तुम, यादों में तुम, सपनों में तुम, आहों में तुम, हर नींदों में तुम, ख्वाबों में तुम हो मेरी हर बात में, तुम हो मेरे दिन रात में, तुम सुबह में, तुम शाम में, तुम सोच में, तुम काम में। मेरे लिए पाना भी तुम, मेरे लिए खोना भी तुम, मेरे लिए हंसना भी तुम, मेरे लिए रोना भी तुम, और जागना सोना भी तुम। जाऊं कहीं, देखूं कहीं, तुम हो वहां, अरे तुम हो वही। कैसे बताऊं मैं तुम्हें, तुम बिन तो मैं कुछ भी नहीं। कैसे बताऊं मैं तुम्हें, मेरे लिए तुम कौन हो? चांगलं काम केलं आज. विच इन्स्टिट्यूट? अच्छा, तुझा नंबर आहे आमच्याकडे. एक काम कर, उद्यापासून. ठीक आहे, कॉंग्रॅच्युलेशन. काय रे अभ्या, इंटरव्ह्यू बरा होता ना? तू वेळेवर गेला ना? काय झालं नोकरीचं? नोकरी मिळाली आहे. हा, आलेच. आणि हो, उद्या शनी मंदिरात जाऊन ये बर का. नारळ फोडून ये एकदाचा. इडापिडा जाऊ दे म्हणावं एकदाची. धर. पेढे आणायची येताना. बरं जाऊ दे. तुझ्या तुला डब्याला काय देऊ? मटकीची भाजी आणि चपाती देऊ? माझ्या हाताचं खाऊ घाल त्या लोकांना. तेवढीच आपली ओळख होईल. आणि ऐक, साहेबांसमोर बसून नको राहू. काम करायचं काहीतरी. तुम्ही तर काय म्हणता, इम्प्रेशन. बाबा कुठे? अरे इथंच गेले दुकानाजवळ. येतीलच. तुम्हाला सांग काम काय आहे? हा? अंग मेहनतीचं काम आहे का खूप? आई, आज मी इंटरव्ह्यू दिलाच नाही. नोकरी मिळाली म्हणतोय ना मग? आई, मी डिरेक्टरच्या ऑफिसमध्ये गेलेलो ऑडिशन द्यायला. सुरू परत तुझं पिक्चर. हा, मग अशी खोटं बोलला ना म्हणजे. आता तर विश्वास पण ठेवू नाही का रे? हा, किती वेळा सांगितलं अभि तुला ह्यांचं ऐकत जा म्हणून. अरे का नाही ऐकत तू ह्यांचं? का प्रेमासारखं वागतो? का खोटं बोलतो? यांनी दिलेल्या पत्त्यावर का नाही गेला तू? अगं आई, बाबांनी दिलेल्या पत्त्यावरच गेलो होतो मी. पण मला हे कळत नाहीये की बाबांनी मला तिकडे का. जो गुमशुदा वो खिल गया
हो हो. सर आपण तुमच्या फिल्म बद्दल बोलत होतो. हम्म. तुमच्या फिल्मचं कथानक तर बेस्टच आहे, पण त्याच्या टायटल बद्दल सांगा ना आम्हाला हे. हे बघा कसं असतं ना, पिक्चर रिलीज होईपर्यंत त्याला एक टेम्पररी टायटल दिलं जातं. पिक्चर रिलीज झाल्यावर पिक्चरला आपापलं टायटल मिळून जातं. आणि हे टेम्पररी टायटल जे आहे ना ते कोणाच्याच लक्षात राहत नाही. मला असं खूप वाटतं की एका ऍक्टरचा स्ट्रगल या टेम्पररी टायटल सारखा असतो. कारण की तो माणूस फक्त ऍक्टर झालेल्या लोकांना दिसतो, त्याचा स्ट्रगल कोणालाच दिसत नाही. खरं. आणि या टेम्पररी टायटलला वर्किंग टायटल असं म्हणतात. सर आम्ही खूप ठिकाणी असं वाचलंय की तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात एक ज्युनियर आर्टिस्ट म्हणून. एक मिनिट. आर्टिस्ट हा आर्टिस्ट असतो, रोल छोटे मोठे असतात. त्यामुळे तुम्ही प्लीज कॅटेगराईज करू नका. ओके सर. सर थोडीशी लिबर्टी घेऊन एक प्रश्न विचारते. येस. माफ करा, पण म्हणजे बघा ना, तुमच्या या कथानकात कशी नायिका त्या नायकाला सोडून जाते, तुमच्या कथानकात तुमच्या फिल्मच्या, याचा तुमच्या पर्सनल आयुष्याशी काही संबंध आहे का? म्हणजे नाही. अजून काही विचारायचंय? सर ऍक्च्युली द डान्सर्स आर वेटिंग फॉर यू. परफेक्ट.